22 वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ज्याला शिक्षा झाली होती तो साकीब नाचण आता पुन्हा संशयाच्या घेऱ्यात आलाय। साकीब तुरुंगातून सुटल्यानंतर दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होतोय आणि याच संशयावरून एटीएसनं त्याच्या पडघ्यातील घरावर छापा टाकला। बघूयात कोण आहे हा साकीब नाचण आणि त्याच्यामुळे मुंबईला लागून असलेलं पडघा कशामुळे चर्चेत आलाय। मुंबई जवळचं पडघा दहशतवादी कारवायांचं केंद्र। मुंबई साखळी बॉम्बस्फोटात शिक्षा भोगलेला साकीब नाचण पुन्हा रडारवर। साकीबच्या घरावर एटीएसचा छापा, महत्वाचे धागेदोरे हाती। मुंबईच्या जवळच असलेलं भिवंडी तालुक्यातील पडघा पुन्हा एकदा चर्चेत आलं। याला पुन्हा निमित्त ठरलाय साकीब नाचण, ज्याला 2003 सालातील मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा झाली होती। आता याच साकीबच्या घरावर एटीएसनं छापा टाकला आणि कारवाई सुरू केली। सर्च ऑपरेशनमध्ये तलवार, सुरा आणि मोबाईल जप्त करण्यात आला। दहशतवादाला प्रेरित करणाऱ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या। देशात घातपात घडवण्याचा कट आखला जात असल्याची प्राथमिक माहिती तपासात हाती आली आहे। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। भिवंडी तालुक्यातील पडघा नजीक असलेल्या बोरिवली या ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एटीएस ते या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। ठाणे असतील, रायगड असतील या ठिकाणच्या पोलीस पथकासह या ठिकाणी जवळपास 200हून अधिक पोलिसांचा फौजपटा घेऊन आज संपूर्ण बोरिवली भागात हा छापेमारी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। साकीब नाचण यासह जवळपास 15 जणांना 2 वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती। त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एटीएसने या बोरिवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपटा घेऊन पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली। या कारवाईच्या निमित्तानं नव्यानं चर्चा सुरू झालेला हा साकीब नाचण, त्याचा आजवरचा इतिहास देशाविरोधात काळी कृत्य करण्याचाच राहिलाय। 2003 मध्ये मुंबईत झालेल्या 3 बॉम्बस्फोटांचा तो मास्टर माइंड मानला जातो। या स्फोटांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 125 जण जखमी झाले होते। लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या मदतीने स्फोट घडवल्याप्रकरणी साकीब दोषी आढळला होता। या प्रकरणात साकीबला 10 वर्षांची शिक्षा झाली होती। 1991 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात त्याला पहिल्यांदा अटक झाली। सुरुवातीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, नंतर सर्वोच्च न्यायालयानं ती 10 वर्षांपर्यंत कमी केली। 2001 मध्ये तो तुरुंगातून सुटला। मुंबई बॉम्बस्फोटात शस्त्र बाळगल्याबद्दल त्याला पोटा या दहशतवाद विरोधी कायद्यानुसार शिक्षा झाली। या प्रकरणात तो 2017 मध्ये सुटला। तुरुंगातून सुटल्यानंतर तो पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होतोय। महाराष्ट्र एटीएसनं नुकताच त्याच्या पडघा इथल्या घरावर छापा टाकला। सध्या तो एनआयएच्या ताब्यात आहे। इसिस या दहशतवादी संघटनेसाठी भारतात नेटवर्क तयार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। एनआयएच्या माहितीनुसार तो इसिसच्या महाराष्ट्र युनिटचा प्रमुख मानला जातो। साकीबला बॉम्ब बनवण्यात कुशल मानलं जातं। साकीबच्या घरातल्या छापेमारीतून आता काय नवी माहिती समोर येते, काय नवे खुलासे होतात याकडे लक्ष लागलंय। ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरात देशाचे गद्दार शोधण्याचं आणि त्यांच्या विघातक कारवाया उद्ध्वस्त करण्याचं काम यंत्रणांनी हाती घेतलंय। आणि अशात पुन्हा निशाण्यावर आलेला साकीब नाचण आणि त्याचं साम्राज्य यांचं काय होणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच। भिवंडीहून मोनिश गायकवाड आणि निकेश शार्दूलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।